नमस्कार फ्रेंड्स, रेशूज रेसिपी चॅनलमध्ये आपलं खूप खूप मनापासून स्वागत. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ज्वारीची भाकरी बनवून दाखवणार आहे. ही भाकरी मऊ आणि लुसलुशीत बनते. भाकरीला छान पदर सुटलेले आहे आणि तुम्ही पाहू पण शकता इथे भाकरी आपली छान अशी टम्म फुगलेली आहे. ही भाकरी अगदी नवशिक्याही असतात ना, त्यांनाही ही भाकरी करता येईल. ज्वारीचीच काय तर कोणतीही भाकरी बनवणं अगदी सोपं जाईल. बऱ्याच वेळेला काय होतं, आपण रोज भाकरी बनवतो, भाकरी थापताना चिरते किंवा उचलताना तुटते, पातळ थापता येत नाही, तर कधी कडक होते, पीठ केव्हा कडू होतं, पीठ कसं असायला हवं आणि पीठ कसं दळून आणायचं, अशा बऱ्याच गोष्टी आपण या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर एकदम टम्म फुगणारी भाकरी कशी बनवायची ते पाहूयात. ज्वारीची भाकरी बनवण्यासाठी आपण ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे. तर हे पीठ आपण आधी चाळून घेणार आहोत. ज्वारीचं जे पीठ आहे ते खूप दिवसाचं नसावं किंवा बऱ्याच वेळेला काय होतं ना, खूप दिवसाचं पीठ असेल तर भाकरी थापताना चिरते. ज्वारीचं पीठ दळून आणताना जास्तचं पीठ दळून आणायचं नाही. फार तर 10 ते 15 ते 20 दिवसाचं पीठ दळून आणावं. ज्वारीचं पीठ ज्या वेळेला आपण दळून आणतो तेव्हापासून 10 ते 15 दिवस गरम पाण्याचा वापर न करता जरी पीठ मळून भाकरी बनवली तरी ही भाकरी अगदी व्यवस्थित होते. पण जर त्यापेक्षा जास्त दिवसाचं पीठ दळलेलं असेल तर मात्र तुम्हाला कडकडीत गरम पाण्याचा वापर करून किंवा उकड घेऊन भाकरी बनवावी लागेल. असं का तर भाकरीला चिकटपणा जो असतो तो कमी होतो. म्हणजेच 10 ते 15 दिवसानंतर त्याचा चिकटपणा कमी होतो. त्यामुळे गरम पाणी वापरल्यास भाकरीला मऊपणा येतो आणि भाकरी थापताना त्याच्या कडा ज्या असतात त्या चिरत नाहीत. आता महत्त्वाचं म्हणजे ज्वारीचं पीठ दळून आणताना मीडियम दळून आणायचं आहे. ज्वारीचं भाकरीचं जास्त बारीक किंवा जाड दळून आणायचं नाही. बारीक दळली तर ती लगद्यासारखी होऊन परातीला चिकटत राहते आणि जाड दळून आणलं की त्याच्या कडा चिरडतात आणि उचलतानाही तुटते. जर समजा भाकरीचं पीठ जाड असेल तर तुम्ही अशा वेळेस गरम पाणी घालून भाकरी बनवून घेऊ शकता. आता भाकरी बनवत असताना मी एका परातीत म्हणजे मी ताट घेतलेला आहे. ज्वारीचं पीठ घेताना एखादी वाटी एवढं पीठ घेऊन पीठ चाळून घ्यायचं. म्हणजे यातला चाळ जो असतो तो साईडला होतो. चाळासकट जर आपण पीठ घेतलं तर भाकरी पांढरी शुभ्र अशी दिसत नाही, तर भाकरीवर असा म्हणजे कसपटासारखं दिसू लागतं. केव्हाही आपण जेव्हा भाकरी बनवताना पाणी घेतो तर ते पाणी आपल्याला टोपामध्येच घ्यायचं आहे, असं माझी आई सांगते. ग्लासामध्ये किंवा तांब्यामध्ये भाकरी करताना पाणी घेऊ नये. आता पाण्याचा थोडा वापर करून आपण हे पीठ अगदी साधारण कसं आपण पीठ मळतो तसं मळून घ्यायचं आहे. हे पीठ मळताना पातळ आपल्याला करायचं नाही आहे, म्हणजे एकदम सैल असं पीठ मळून नाही घ्यायचं. पीठ पातळ झालं तर भाकरी थापता येणार नाही आणि हे पीठ एकदमही जास्ती एकदाचं पीठ मळून ठेवायचं नाही. फार तर 1 ते 2 भाकरीचं पीठ मळून भाकरी करायची. जास्तीचं पीठ मळून घेतलं तर पीठ सैल होतं आणि त्यातला चिकटपणा कमी होतो. तर आता हे पीठ मळत असताना हाताचा जो तळभाग आहे या पद्धतीने याला घसरण देत मळून घ्यायचं आहे. गरज लागली तरच आपल्याला फक्त पाण्यामध्ये हात बुडवून पीठ या प्रकारे मळत घ्यायचं आहे. हे भाकरीचं पीठ आपण जितकं मळून घेऊ तितक्याच भाकऱ्या आपल्या मऊसूत होतील आणि त्याच्या कडाही अजिबात फाटल्या जाणार नाही. ही प्रोसेस आपल्याला 1.5 ते 2 मिनटं छान असं हे पीठ मळून घ्यायचं आहे. ज्यावेळेस पीठ मळून होतं, पीठ छान चिकट होतं. हे भाकरी करत असताना आधीच्या पिठापेक्षा पीठ मळून झाल्यावर कसं झालं ते आपल्याला समजतंच. खाली परातीला कुठेही पीठ चिकटलेलं नाही. परात छान क्लीन करून घ्यायची आहे, म्हणजे भाकरी थापताना चिकटणार नाही. आता याचा आपल्याला जितका गोळा मोठा लहान घेऊन भाकरी थापून घ्यायची आहे तेवढा आपल्याला गोळा घ्यायचा आहे. आता पुन्हा परातीत थोडंसं कोरडं पीठ घालून पसरवून घेऊन यावर अशा प्रकारे गोळा करून घ्यायचा आणि पिठावर ठेवून आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. आता जसं व्हिडिओमध्ये तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे हा असा आपल्याला गोळा आधी करून घेतला की भाकरी थापायला अगदी इझी होतं. या प्रकारे गोळा करून घेऊन पिठावर ठेवून भाकरी या प्रकारे थापायची आहे.
भाकरी थापत असताना उजव्या हाताची ही बोटं जी आहेत आणि तळभाग आहे याचा वापर करून आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. भाकरी आपल्याला फिरवत थापून घ्यायची आहे आणि सोबतच डावा जो हात आहे तो असा कडेला लावून आपल्याला भाकरी थापायची आहे. थापण्या अगोदर आपल्याला हाताला थोडंसं पीठ कोरडं लावून घ्यायचं आणि मगच भाकरी थापायला घ्यायची. भाकरी थापत असताना मध्ये अजिबात दाबून थापायचं नाही. फक्त आपल्याला कड्या त्याच्या थापत घ्यायच्या आहेत. आता याला गोलाकार फिरवत भाकरी थापून घेऊयात. भाकरी थापत असताना हाताला चिकटत असेल असं वाटलं तर कोरड्या पिठाचा वापर करून थापून घ्यायची आणि जर कोरडं पीठ जास्ती झालं थापताना तर भाकरी फिरवता येत नाही. त्यावेळेस किंचितसं हाताला थोडंसं पाणी लावून घ्यायचं आणि पुन्हा भाकरी आपण थापून घ्यायची. हाताला पाणी किंचितसं लावून घेतल्यामुळे की पुन्हा भाकरी फिरायला मदत होते. आता तुम्ही दोन्ही हाताचा वापर करून पण भाकरी थापून घेऊ शकता. तर बघा, छान पातळ गोल भाकरी आपली झाली आहे. आता ही भाकरी उचलताना नीट काळजी घेऊन भाकरी आपल्याला तव्यावरती सोडायची आहे. तर बघा, व्हिडिओमध्ये जसं तुम्हाला दिसत आहे अशा प्रकारे आपल्याला भाकरी उचलून घ्यायची आहे. या प्रकारे हातावरती भाकरी घेऊन म्हणजेच भाकरीची जी थापलेली बाजू आहे ती खाली करून पिठाची बाजू जी आहे ती वर ठेवायची आहे. अशा प्रकारे आपल्याला भाकरी तव्यावरती घालायची आहे. भाकरी तव्यावरती टाकल्यानंतर पाणी बघा या प्रकारे आपल्याला घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला साईडने असं सोडून पाणी लावायचं आहे. आधीच जर मध्ये तुम्ही पाणी घातलं तर पाणी गरम होऊन ते आपल्याला लावता येत नाही. जर समजा असं जर झालंच तर मी तुम्हाला पुढे व्हिडिओमध्ये सांगतेच काय करायचं ते. तर बघा, आता सुकल्यासारखं हे पाणी झालं आहे. आता आपण भाकरी पलटवून घेऊयात. तर बघा, उलटणं आपल्याला या प्रकारे घ्यायचं आणि या प्रकारे घ्यायचं नाही आहे. तर ही बाजू जेव्हा आपण करून भाकरी पलटवून घेतो तर आपली भाकरी तुटत नाही, म्हणजे उलटणं त्या भाकरीमध्ये जात नाही. जर तुम्ही दुसऱ्या साईडने जर भाकरी पलटताना घेतलं तर ते उलटणं काय होतं ना त्याच्या आतमध्ये जातं. भाकरी आता बघा थोडीशी आकसली गेलेली आहे. आता आपण भाकरी हलवून पाहतोय तर बघा, भाकरी बऱ्यापैकी शेकली आहे. आता जी साईड आपल्याला कच्ची वाटते ती साईड तव्यावरती घेऊन ही आपली भाकरी भाजून घ्यायची आहे. मागची बाजू जर व्यवस्थित भाजली गेली तर आपली भाकरी व्यवस्थित टम्म अशी फुगते. आणि भाकरीला पाणी लावून झाल्यानंतर एखाद सेकंदानंतर आपल्याला भाकरी पलटवायची आहे. तर बघू शकतात, आता ही छान व्यवस्थित भाकरी पूर्णपणे भाजली गेली आहे. आता मी याला पलटी करून घेतली आहे तव्यामध्येच. गॅसची फ्लेम आपल्याला मोठ्या आचेवरतीच भाकरी भाजून घ्यायची आहे. बघू शकता, छान अशी भाकरी फुगून वर येत आहे. आता आपण दुसऱ्या पद्धतीने भाकरी बघूयात. ही पद्धत नवशिक्यांसाठी अगदी सोपी जाईल. तर आता ही आपली भाकरी शेकल्यानंतर मी इथे एक जाळी घेतली आहे, जी पुरणाची आपण पुरण दळतो ते, त्याच्यावरती मी ही भाकरी ठेवून दिली आहे. याने आपली जी भाकरीची वाफ आहे ती चाळणीद्वारे निघून जाईल. आता मी पहिला पिठामधलं पीठ राहिलं होतं ते पीठ घेऊन पुन्हा आधीच्या सांगितल्याप्रमाणे मळून घेतलं आहे. बऱ्याचदा काय होतं ना, भाकरी तव्यावर जेव्हा आपण टाकतो ते एका साईडला होते किंवा कधीकधी तव्याबाहेर येते अर्धी. तर ते येऊ नये म्हणून मी पुढे या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे. तर बघा, आता भाकरी थापण्यासाठी मी इथं पोळपाट घेतला आहे. पोळपाटावर भाकरी आपल्याला थापून घ्यायची आहे. मगाशी जसं आपण केलं होतं त्याच प्रकारे आपल्याला भाकरी थापून घ्यायची आहे. जेव्हा आपण पोळपाटावरती भाकरी थापतो तेव्हा ती थापायला पण सोपी जातेच, पण उचलण्यासाठीही ती तितकीच सोपं जाते. जर समजा तव्याबाहेर भाकरी आलीच तर तिला अजिबात हलवायचं नाही. म्हणजे भाकरी शेकत असताना तिला अजिबात हलवायचं नाही. तिला तशीच भाजू द्यायची आणि 1-2 सेकंदानंतर तिला असं उलटण्याने सरकवून घ्यायची. तर तसं केलं तर आपली भाकरी म्हणजे तुटणार नाही. जर तुम्ही भाकरी लगेच उचलण्याचा प्रयत्न केला तर ती भाकरी तुटते. जर समजा भाकरीला आपण जेव्हा पाणी लावतो ते खूप कोरडं झालं तर तिला खूप साऱ्या भेगा येतात आणि भाकरी आपली फुगत नाही आणि ती कडक होते. तर बघा, भाकरी थापून झालेली आहे. तर आता आपण भाकरी कशी उचलायची ते बघा. असा हात ठेवून अशी सरकवून उजव्या हाताने उचलून तव्यावर घ्यायची आहे. आता तव्यावर दुसऱ्या पद्धतीने भाकरी कशी घालायची ते पण मी तुम्हाला सांगते. तर बघा, भाकरी उचलून अशी खाली दोन्ही हात लावून घ्यायचं, दोन्ही हातावरती घ्यायची आणि अलगद तव्यावरती सोडून द्यायची, म्हणजे ती एका साईडला जाणार नाही.
आता पाणी लावताना जेव्हा हात का भाजतात तर बघा तुम्ही काय चूक होते म्हणजे सगळ्यांचीच नाही तर मधीच आधी जास्त असं पाणी टाकून ठेवतात बघा. मी त्यासाठीच तुम्हाला दाखवते. आणि मधी असं आपण जेव्हा जास्त पाणी टाकतो आणि मग ती पसरवताना आपल्याला खूप वेळ पण होतो आणि भाकरी पटकन अशी गरम होते. त्यामुळे आपल्याला भाकरीला पीठ म्हणजे असं लावता येत नाही पाणी. तर मग काय करायचं, पिठाचा असा गोळा घ्यायचा आणि असा पसरवून ते जास्तीचं जर पाणी असेल आणि जर आपल्याला पाणी पसरवून लावता येत नसेल तर पिठाच्या साहाय्याने या प्रकारे पाणी लावून घ्यायचं आहे. तर बघा मी पुन्हा एकदा तुम्हाला उलथनं कसं घ्यायचं, पकडायचं आणि भाकरी पलटी ह्या प्रकारे उलथनं पकडून भाकरी आपल्याला पलटी करून घ्यायची आहे. आता तुम्हाला मी गॅसवरती भाकरी कशी भाजून घ्यायची ते तुम्हाला पुढे या व्हिडिओमध्ये मी दाखवते. रेशूज चॅनलवरती जर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करा, म्हणजे मी व्हिडिओ टाकल्यानंतर त्याची नोटिफिकेशन सगळ्यात आधी तुमच्याजवळ येईल. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जर माझे व्हिडिओ तुम्हाला आवडत असतील तर एक लाईक नक्की करा आणि खूप साऱ्या मित्रमैत्रिणीला तुमच्या आणि फॅमिलीला शेअर करा. आता तुम्हाला गॅसवरती भाकरी भाजायची असेल ना तेव्हा नेहमीप्रमाणे आपल्याला भाकरी थापून घ्यायची आणि भाजून घ्यायची. आता बघा मी पाणी लावल्यानंतर आपल्याला जेव्हा उलथणं नसेल त्यावेळेस काय जुगाड करायचा तर बघा आता पाणी लावून झालं आहे. थोड्या एखाद सेकंदानंतर मी पिठाचा गोळा घेतला आणि पिठाचा गोळा आपल्याला या प्रकारे भाकरीवरती चिकटवून घ्यायचा आणि तो चिकटलेली साईडवर आली की ती भाकरी आपल्याला हाताने या प्रकारे पलटी करून घ्यायची आहे. तर बघा हे मी असंच एक म्हणून तुम्हाला दाखवायचं म्हणून मी तुम्हाला हा व्हिडिओ शेअर केला आहे. तर बघा इथे आता नेहमीप्रमाणे आपली भाकरी भाजून झाली आहे. आता गॅसवरून तवा बाजूला करून घ्यायचा आणि उलथण्यावरती भाकरी आपल्याला घेऊन भाकरी आपल्याला भाजून घ्यायची. तर आता मी साईडला तवा करून घेते आणि भाकरी आपण गॅसवरती भाजून घेऊया. तर बघा गॅसवरती मी भाकरी भाजत असताना तर ही बाजू मी वर करून घेतली आहे आणि मगच भाकरी भाजून घेते. तर बघा आपण जेव्हा असं जर तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल मी उलथण्याची माझी बाजू कोणती वर केली आहे ती, तर त्या प्रकारे आपल्याला करून घ्यायची आहे. जर ती खालच्या बाजूला आली तर त्यातून काय होतं, ती गॅसची फ्लेम येते आणि आपल्या बोटाला चटका बसतो. म्हणून आपल्याला हे अशा प्रकारे उलथणं पकडून आपल्याला भाकरी भाजून घ्यायची आहे. हे आता मी माझा अनुभव तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तर बघा तुमच्यासोबतही असं काही झालं असेल या प्रकारे म्हणजे उलथणं आपण पकडून सुद्धा आपल्याला चटका बसतो, म्हणजे आगीचा आपल्या हातावरती चटका येतो. असं जर झालं असेल तर मला कमेंटद्वारे नक्की कळवा. आय होप की तुम्हाला या व्हिडिओमधून बरंच काही मी सांगण्याचा प्रयत्न केला आहे. जर माझ्याकडून कुठून थोडीशी जरी चूक होत असेल तर तुम्ही मला कमेंटद्वारे नक्की कळवा. मी नक्कीच माझ्या चुकामध्ये मी बदल करण्याचा प्रयत्न करेन. तर बघा आपल्या व्हिडिओमध्ये जेवढं पण आपण भाकऱ्या बघितल्या आहोत तेवढ्या सगळ्या भाकऱ्या आपल्या फुगलेल्या आहेत. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर नक्की करा. तुम्ही हा व्हिडिओ माझा कुठून पाहत आहात हे पण मला कमेंटद्वारे नक्की सांगा. तर अशा प्रकारे अशा आपल्या भाकऱ्या टम्म अशा फुगलेल्या तयार आहेत, मऊ अशा लुसलुशीत. तर बघा मी तुम्हाला एक भाकरी तोडून दाखवते. तर बघा आपल्या भाकरीला छान असा पदर सुटलेला आहेत. अशा प्रत्येक भाकरीला आपले 2 भाग होतात आणि तितकीच ती पातळ मऊ लुसलुशीत अशी छान अशी लागते. तर भेटूयात अशाच नवनवीन छोट्या छोट्या टिप्ससह. बाय बाय.